चला ओके. चला ओके. तुम्हाला वेळ दिलेला असतो की आज रात्री पेपर टाकला जातो, उद्या संध्याकाळपर्यंत सोडवायचा आहे, म्हणजे पुरेसा वेळ आहे. चांगले मार्क 100% निघतात. खूप फक्त मनापासून सिरियसली करा. पहा इंग्रजीचा पहा पहिल्यांदा. आता इंग्रजीचं आपल्याला कच्चं काम त्या फळ्यावरती वगैरे आपण घेत नाही असतं, कारण आपल्याला पुढे बुद्धिमत्तेचा पेपर ओळखायचा असतो. त्यामुळं तुमच्याकडे पेपर आहे. चला पहा प्रश्नपत्रिका इंग्रजीचं. महाबळेश्वर इज कूलर दॅन एनी अदर सिटी इन महाराष्ट्र. ट्रान्सफॉर्म द सेंटेन्स इनटू सुपरलेटिव्ह डिग्री. चूज युअर आन्सर फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. तिसरा पर्याय महाबळेश्वर इज द कुलेस्ट सिटी इन महाराष्ट्र. सुपरलेटिव्ह मध्ये इज कुलेस्ट. कूलर कुलेस्ट. ओके. गिवन बिलो इज अ नोट ऑफ मदर to her son and she is always from home. Read note and complete it by choosing correct option. Dear Anil, उत्तर टाकत चला. Dear Anil, while coming home from school, go to Tai and collect our water bag. Rani needs ... Rani need eat. You know and tell Tai to come home this Sunday evening for Gopal Kala. युअर मदर. की हा मदरने नोट लिहून ठेवली होती की तू जेव्हा शाळेत यायची तेव्हा ताईकडे जा आणि ती वॉटर बॅग घेऊन ये, ती राणीला गरजेची आहे. चला पुढे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ... हर्ट विन्स लाईफ मॅरेथॉन. हेल्थी हर्ट विन लाईफ मॅरेथॉन. की जो हेल्दी आहे तो जास्त काळ जिवंत राहतो. मॅरेथॉन ही आपली जीवन म्हणजे एक मॅरेथॉनच आहे. पुढे पहा. रीड अ डायलॉग बिटवीन ए अँड बी ॲट द बस स्टॉप. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह इन कम्प्लीट द डायलॉग. विच बस शॅल आय टेक टू मॉडेल स्कूल? आय थिंक बस नंबर 111. नो इट डझंट. डज नॉट म्हणजे डझंट. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. डज नॉट डझंट एकच. डज नॉट गो देअर आय नो. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड चूज द करेक्ट ऑप्शन. फॉर ऑल शॉपकीपर्स प्लांट वन सॅम्पलिंग ऑन द फुटपाथ इन फ्रंट ऑफ युअर शॉप. शॉपी गेट 3% डिस्काउंट ऑन लोकल टॅक्सेस ऑन ऑल युअर शॉप परचेस. Contact Mr. Mahadik at the SNP office. Time every third Saturday between 11 a.m. to 1 p.m. More tree to better tomorrow. Who is offering discount on local taxes? SNP office. त्यांनी डिस्काउंट दिलेला आहे 3%. इन्स्ट्रक्शन पहा. क्वेश्चन नंबर 6 to 10 मध्ये पॅसेज आहे. पॅसेजवरती. Respected sir, I do not know how to express my deep sense of gratitude for everything you have done for us and for me in particular. For the whole year, you have been working hard to see that we all do well in English. In the beginning of the academic year, our class was weak and poor in English, but you inspired us and boosted our moral confidence. Slowly and steadily, with your remarkable skill of teaching, we improved our English. We realized on importance of English only because of your sincere and earnest efforts. How painstaking you were. You created and developed our interest in English. You kept us busy in English club activities. I could give a speech in English only because of your guidance and encouragement. Sir, you have always been our friend, philosopher and guide. Thank you very much, sir. Your obedient student, Vinay. The letter is from a student to his English teacher. ला पत्र पाठवलेलं आहे ते. ओके. चला पुढे 7वा प्रश्न पहा. The letter is full of deep sense of gratitude. The letter writer could give a speech in English only because of his teacher's guidance and encouragement. त्यांनी जे प्रोत्साहन दिले त्याच्यामुळे.
Find from the later a similar meaning word for hardworking, painstaking. पहिला आहे. दहावा विनय and his classmate find in their sir, their friends, philosopher and guide. Find our meaningful word related to computer from the jumble letter given below. याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवला तर काय बनतो? पेन ड्राईव्ह बनतो. ओके, पुढे पहा. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिलिंग द ब्लँक इन सेंटेन्स गिवन बिलो. आजोबा टोल्ड अस द टेल ऑफ अ डॉग, म्हणजे डॉगची गोष्ट, विदाउट अ टेल. चौथा पर्याय की त्याला टेल नाही, शेपूट नाही अशा कुत्र्याची गोष्ट. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाइन वर्क. द PM firmly declared that the India will fight tooth and nail against terrorism. म्हणजे with all might, म्हणजे सर्व शक्तीनिशी. 4 pair are given. Which pair is not a pair of opposite word? Pretty lovely. तो समानार्थी शब्द आहे, ते विरोधार्थी नाही आहे. Choose the correct name of equipment used to observing the stars from the given alternative. टेलिस्कोप वापरला जातो. स्टेथोस्कोप डॉक्टर वापरतात. मायक्रोस्कोप एखादा सूक्ष्म अशा वस्तू पाहण्यामध्ये पेशी वगैरे आपल्याला पाहिजे असते त्याला मायक्रोस्कोप वापरला जातो. स्टेथोस्कोप डॉक्टर वापरतात. टेलिस्कोप नाही माहिती. टेलिस्कोप हा आकाशामधले तारे ग्रह पाहण्यासाठी वापरतात. आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन वर्ड. चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. स्मार्ट आणि ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे. सेल आणि बॉईल हे, सेल काय आहे? विकलेली क्रियापद म्हणजे काय? वर्ब आहे. बॉईल ते देखील वर्ब आहे. Choose the correct alternative. Choose 2 option. He is 36. Still he depends ... his parent for his livelihood. On पण येईल आणि upon पण येईल. Depend on his आणि depend upon his present. Complete the sentence using the correct model auxiliary. ... I go to the circus show with my friend. May I go to the circus? 95. Complete the sentence using the correct conjunction to form sentence of indirect speech. Arjun said ... that conjunction आपण that ने वापरतो. तिथं Arjun said that he would do the order quite confidently and completely. Find out the correct alternative for the type of tense of underlined word. She came late from the office but rudely went to the kitchen to help mom. Simple past tense. When time is the simple past tense. Solve the riddle. You cannot touch me, you cannot see me, but you can feel me. And you cannot live in absence of me. Who am I? Here तुम्हाला दिसत नाही पण जाणवते. पुढे read the sentence and choose the correct passive voice of the sentence. They are enjoying holiday. Holidays are enjoyed by they. अनेक वचन आहे त्यामुळे ते. Choose the correct alternative. The PM ... a flying visit to Pune last week. Flying म्हणजे paid visit. पुढे select the correct alternative which does not match the situation. Rohit has won inter-school judo championship. His father showed happiness. He said. ही तिथं जिंकलेला आहे. His father showed happiness. He said try again. हे मॅच होत नाही. कॉंग्रॅच्युलेशन मॅच होते. वडील कॉंग्रॅच्युलेशन म्हणतील. आय एम प्राऊड ऑफ यू माय सन असंही म्हणतील. कॉंग्रॅट यू डिझर्व बिग रिवॉर्ड हे पण म्हणतील. ट्राय अगेन म्हणणार. जिंकलेल्याला म्हणेल का? नाही. तो हारला असेल तर मग म्हणले असते
त्याला हे बाकीचं म्हणलं नसते, फक्त ट्राय अगेन म्हणले असते की नेक्स्ट स्टेपला तू पुन्हा घेणार हो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फॉलोइंग ग्रीड टू कम्प्लीट द सेट ऑफ रेनबो कलर. रेड, ब्ल्यू, व्हायलट, ऑरेंज याच्यामध्ये आहे. चला आता बुद्धिमत्ता. 24 ला 72 तर 32 ला काय? 24 ला 72, 32 ला प्रश्नचिन्ह. पर्याय 48, 60, 56, 35. बोला जाधव. ओके, 2 चा घन आणि 4 चा घन. 2 चा घन 8, 4 चा घन 64, 8 अधिक 64 72 येतात. मग कसं येते? 3 चा घन आणि 2 चा घन. 3 चा घन 27, 2 चा घन 8, उत्तर काय? 35. एकच आहे का पर्याय नोंदवा? एकच आहे. चला काय असं म्हणायचं 24 त्रिक 72, 32 त्रिक 96 पर्यायच नाही. मी तर 24 च्या निम्मे याची बेरीज केली तर 6 होते, 6 च्या निम्मे 3, 24 त्रिक 72, मी इथे 32 बेरीज केली तर 5 येते, त्याच्या निम्मे. म्हणजे इथे विचार आपल्याला पहिल्यांदा मला सांगितले की घन वर्ग याच्याशी की जे आपण क्रायटेरिया ठरवले त्याच्यानुसार सोडवणं गरजेचं. तर 18 162. तर वर सांगितलं खाली लगेच आलं. तर 26 ला 2 पर्याय नोंदवा आहेत. बोला बोला. 9, 8 9 62चे 13, 338. हा एक पर्याय झाला. दुसरा पर्याय बोला. यांच्या अंकाची बेरीज 9 येते, यांच्या अंकाची बेरीज 9 येते, यांच्या अंकाची बेरीज 8 येते, 512 मधील अंकाची बेरीज 8 येते. ओके, चला पुढे. IC ला M. आता त्याला ABCD घेऊन ठेवूया आपण अगोदर. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y. आपल्याला स्कॉलरशिपला 25 शब्दाचे असते. NMMS असेल तर तुम्हाला हे 26 चे असते. स्कॉलरशिपला मात्र 25 चीच असते ABCD. त्यामुळे ती या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. IC ला F तर XL ला प्रश्नचिन्ह. बोला बोला. आयचा क्रमांक 9. आयचा 9 आहे. सीचा 3. ओके. 9 वाला 3 6. 9 मधलं 3 गेले. 6 नंबरचा F आहे. 1 चा 24. 1 चा 24. L चा 12. 12. उत्तर 12 म्हणजे L. उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. अजून एक. हा बोला. I आणि C च्या मध्यभागी F आहे आणि X मध्यभागी L F च्या आहे. मध्यभागी R. X आणि L च्या मध्ये 15 24 म्हणून 12 म्हणजे 12 अक्षरामध्ये मधला कोणता येतोय? R मधला. बोला. हा 18 नंबरचा अक्षर. हा 9 3 12 9 3 12 तेच केली मधलं. 9 3 12 च्या निम्मे 6, 24 12 36 च्या निम्मे 18. तर त्यांनी मधलं अक्षर असं सांगितलं की ओके तेच आहे. जे वेगळं अजून वेगळं कोणाचं आहे का? आहे का? नाही. सभा सभा. प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. हा एक सभा आज झाली फडणवीसांची. हा सभा एक नंबर. जवळ स्टेजवर गेला होता ना. बघ काय सांगावं तुझं काय सांगावं. मागणं फुटणं गेली आहे. एक वचन सभा, एक सभा, 5 सभा. तिथं अनेक वचन आहे. मग इथं कोणतं येईल? दिवस. एक दिवस 5 दिवस. एक दैनिक 5. बघा ना दैनिक म्हणजे काय? रोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र. मग आज लाखो दैनिक प्रसिद्ध होतात. दैनिक नाही दैनिके अनेक वचन त्याचं.
मेणबत्ती मेणबत्त्या, समयी समया. त्यामुळे उत्तर दिवसचं अनेक वचन दिवसच होतं. चला 29 झालं. चला 30वा प्रश्न घ्या. 5 पंचकोन दिले, 5 चौकोन दिले, 5 चौकोनामध्ये पंचकोन 5 दिले आणि पुढे पंचकोनामध्ये चौकोन 4 दिले, त्रिकोणामध्ये षटकोन 4 दिले. मी पुढे काय येईल? षटकोनामध्ये त्रिकोण 3 येतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. सर हा असं पण होईल ना, त्याच्या आत ते तो कोण आहे ना पहिल्या आकृतीला, त्याच्या आत 5 पंचकोन आहेत. ओके. म्हणून म्हणजे 5 पंचकोन आहेत म्हणून दुसऱ्या आकृतीत 5 हे बाजू असणारे घेतलं आणि तिसऱ्या आकृतीत आतमध्ये 4 आहेत म्हणून 4 बाजू असणारे म्हणून तिसरं पण येऊ शकतो. आता इथे पहा बरं, असा केस करा. अर्थ पंचकोन आहे, 5 आकृत्या, बाहेर चौकोन, 5 आणि 4 9. बरं, बाहेर आतमध्ये चौकोन 4 आहेत आणि पंचकोनाच्या 5 रेषा येते, तर 5 आणि 4 9. इथे षटकोन 4 आहेत आणि बाहेरच्या रेषा 3 4 आणि 3 7. 7 त्याच्यामध्ये असं तुम्ही म्हणताय, पण तसं ते नाही. काय केलंय, पंचकोन 5 आहेत म्हणून पंचकोन बाहेर काढले. षटकोन 4 आहेत म्हणून बाहेर काय काढायचं? षटकोन काढायचं. आणि आतमध्ये आता त्या इकडे काय होतं, 5 आतमध्ये आकृत्या होत्या म्हणून 5ची केली. आणि इथे पंचकोन 5 आहेत म्हणून नाही, तर पंचकोन आहे आतमध्ये म्हणून तो बाहेर केला. षटकोन आत आहे म्हणून षटकोन बाहेर केला. आणि त्रिकोण इथे बाहेर चौकोन होता म्हणून केला, म्हणून बाहेर त्रिकोण आहे म्हणून 3 त्रिकोण येतील. असं त्याचा तुमचा काय चुकीचा विचार आहे असं नाही, परंतु थोडासा आपला देखील वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. चला पुढे 31वा प्रश्न पहा. 31 गटात न बसणारं पद, पर्याय क्रमांक 2 की परीघ जो आहे त्या बाजूला बाण निघणार आहे, तो दुसऱ्यामध्ये परीघ बाण निघत नाही. चला 32वा पहा. 510 87 510 87 341 62. बोला. अधिक 2 केले तर घनसंख्या येते. 512 8चा घन 512 वजा 2. 7चा घन 343 वजा 2. 4चा घन 64 वजा 2. इथे 81 अधिक 6 होतं. नाही पण घन 3चा घन 27 येते. 81 काही घनसंख्याच नाही आहे, जवळची घनसंख्या जवळ नाही आहे. चला QU FB QU FB PL KG. बोला त्याला क्रमांक द्यायचा. बोला. 17 21 17 21 6 2 6 2 16 12 16 12 11 7. हां बोला. त्यात परत 4 यातला फरक 4चा आहे, यातला फरक 4चा. नाही पहिले वजा 4 अधिक 4 अधिक 4 वजा 4 वजा 4 वजा 4 वजा 4 वजा 4. वजा 4. हे उत्तर हे अधिक 4 आहे, हे वजा 4चे पाहिजे. चला दिलेल्या अक्षरमालेतील कोणत्या पर्यायातील 2 अक्षरांच्या अनुक्रमांकातील फरक मूळ संख्या येते? आता फरक आपल्याला अनुक्रमांकामधला फरक पाहायचा आहे, म्हणजे त्या अवघड काहीच नाही आहे. YHO8. चला नंबर द्यायचा आहे 17 5 17 5 20 7 20 7 25 8 25 8 15 9. यातला फरक येतो 8चा, नाही 12चा. यातला फरक 13चा, 17चा, किती 6चा. इथे मूळ संख्या येते. त्यामुळे 2 पर्याय नोंदवा, TG आणि Y. चला एका रानात 50 कोंबड्या, 45 शेळ्या, 8 उंट व काही गुलाके आहेत. जर रानात असलेल्या एकूण डोक्यांपेक्षा 224 पाय अधिक असतील तर गुराख्यांची संख्या किती? आता पहा 50 कोंबड्या
म्हणजे 50 कोंबड्यांचे पाय किती होतील? 100. 45 शेळ्या या कोंबड्या आहेत. या शेळ्या 45 कोंबड्यांना 4 पाय गुणिले 2 केले, 4 केले तर 180 होतील. 8 उंट 8 गुणिले 4 केलं 32 होतील. आणि काही गुराखे. आता इथे हे किती झाले प्राणी? 50 कोंबड्या, 45 शेळ्या, 8 5 13 3 103 डोके आहेत. आणि इकडे पाय किती झाले? 312. आता इथे म्हणले डोक्यापेक्षा 224 पाय अधिक आहे. आता इथे पर्यायकट वापरू 5 8 10 15 5 8 10 15. आता इथे याच्यामधला फरक पाहिला तर किती येतोय? 200. 312 103 वजा केले तर 209. ओके, 209 काय होत आहे? फरक या ठिकाणी पाय जास्त येत आहे. येते 103 डोकी आणि 312. आपल्याला सांगितले 224 पाय अधिक पाहिजे. मग इथे डायरेक्ट तुम्ही 15 घेऊन बघितलं तर काय होणार आहे? 15 म्हणजे इथे 200 पाय 224 हा फरक आला पाहिजे. 200 हा काय समीकरण होईल? 103x एक मिनिट सांग पुन्हा एकदा काय म्हणतोय? 103 अधिक x ह्याची संख्या x मानायची गुराख्याची. हा 224 अधिक करायचं 224 बरोबर 312 अधिक 312 कुठनं घेतले? 312 आहे 312 2x गुराख्याचे पाय 2 असतात. ओके, होते ना जे दुप्पट वाढते ते जेवढे गुराखे वाढायला त्याच्या दुप्पट पाय वाढते. म्हणजे इथे 5 गुराखे वाढले तर त्याचे 10 पाय वाढले. म्हणजे अशा पद्धतीने फरक पडला तरी जमतंय. समीकरण मांडलं तरी काही अडचण नाही. ओके, तर इथे हे 224 तिकडे पाठवूया, हे इकडे घेऊया. 103 इथे हे काय गरज आहे रे? कंस का टाकायची गरज पडली? 103 प्राणी आहेत, त्यांच्या माना काय इथे 15 प्राणी घेतले, 15 म्हणजे गुराखी घेतले तर त्याचे 30 पाय वाढणार आहे. म्हणजे इथे 118 प्राणी झाले, माना 118 झाल्या आणि पाय त्यांचे होती 342. याच्यामधला फरक काढला तर 12 मध्ये हे गेली तर या ठिकाणी एवढं सोपं असतं कशासाठी एवढं अडचणी कशी राहते? समीकरण येतंय मांडायला, काय अडचण नाहीये. समीकरण मांडू शकतो आपण, काय अडचणीचं नाही. चला पुढे 5 सोबतच्या आकृतीत. आता इथे समोरासमोरचा असतो संबंध, प्रत्येक वेळेस असेल असंही नाही. 6 7 प्रश्नचिन्ह 45 12 21 32 9. बोला. हा, याची दुप्पट, याची तिप्पट, याची चौपट पाहिजे. 8 ची चौपट, 9 ची 5 पट. म्हणजे उत्तर काय येणार आहे? 8. समोरासमोरचं असतं बऱ्याच वेळा. हा, नाही तो म्हणला ठीक आहे ना, आपण ओके म्हणलं ना की त्या समीकरणात ते बसत नाही. कारण काय होतं, प्राणी म्हणजे गुराखी x मानले 103 अधिक x आणि त्याचे पाय मानले तर त्याचे x ची दुप्पट 2x मिळवली पाहिजे. आणि पुन्हा मग त्याच्यामधनं म्हणजे थोडंसं या समीकरणामध्ये नाही ते दिलं, म्हणून मी त्यावेळेस दुर्लक्ष केलं. नाही तर मी ते लगेच घेतलं असतं.
चला 37वा प्रश्न पहा. आकृती 45 अंशामध्ये फिरवली. तो नाल आहे तो फिरवला 90 अंशामध्ये. फक्त नालाकडेच लक्ष द्या, बाणाकडे नंतर लक्ष द्या. मी त्याच्यावरनं तो उलटा येणार, त्याच्यावरनं पर्याय कट होतील, दुसरा तिसरा. ओके. आता बाणाकडे पाहिलं तर बाण 45 अंशामध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतोय, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आहे. ओके. एका गोष्टीकडे लक्ष द्या. CEG गटामध्ये बसणारे 2 पर्याय. नंबर सांगा. हा 3 5 सात 11 9 एक 5 विषम संख्या म्हणलं तर 9 येईल आणि मूळ संख्या म्हणलं तर 11 येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक येतोय आय आणि 2 आय आणि के. तर चिन्हाच्या लयबद्ध मांडणी प्रश्न चिन्हाच्या जागी पहा कितीचा गट होतोय. स्टार स्टार चौकोन स्टार कितीचा गट येतोय. 4 काय गट होईल. स्टार चौकोन स्टार चौकोन स्टार चौकोन स्टार चौकोन स्टार चौकोन स्टार चौकोन आणि आन्सर 3 नंबरचा पण आहे. कुठला पर्याय येतोय. स्टार चौकोन स्टार त्रिकोण स्टार चौकोन स्टार त्रिकोण असं पण येते म्हणून तर 2 पर्याय मला सांगितले ना. स्टार चौकोन हे घेतला तर कोणताही पर्याय पहिला. आणि स्टार चौकोन स्टार त्रिकोण घेतला तर तिसरा. तर मग या शब्दातील अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तळमळ. अर्थपूर्ण शब्द कशाला म्हणतात, ज्याला अर्थ आहे. आता उदाहरणार्थ आई म्हणलं की लगेच आपल्या डोळ्यापुढे लगेच येते. भाकरी म्हणल्याबरोबर लगेच भाकरी डोळ्यापुढे येते. पण भाकरीला जर आपण रिकभा म्हणलं तर डोळ्यापुढे भाकरी येणार नाही. म्हणजे तो काय अर्थपूर्ण शब्द आहे का, नाही. गवत म्हणलं की डोळ्यापुढे लगेच हिरवगार गवत, वाळलं असू द्या वाळलं असू द्या कसलं तरी गवत तुमच्या डोळ्यापुढे तरळणार, तो अर्थपूर्ण शब्द. मग ती गवतच्या म्हणलं तर नाही म्हणजे अर्थपूर्ण. मग तळमळ पुस्तक पहा 2 अक्षरी ला त पुस्तक पहा एक पद्धत असते बनवण्याची. तळ पुन्हा बनवल्या तम पुन्हा तळ आहे. आता ळपासून कोणताही बनत नाही. ळपासून कोणताही अर्थपूर्ण शब्द म्हणजे तयार होणारा कोणताही शब्द नाही. मपासून मत आणि मळ. ळपासून कोणताही नाही. यातला अर्थपूर्ण शब्द कोणते आहे. तळ. तम म्हणजे काय रे, मत म्हणजे इलेक्शनचं मत. तुझं काय मत आहे सांग रे, तुझे काय विचार आहेत ते सांग. मळ आंघोळ नाही केली की मळ वाटणार. रोज आंघोळ करत जा. चला ते किती शब्द तयार होतात. गोचेकर किती शब्द तयार होत आहे. दरवाज्यात बसूया. लांब सर चुकटू नको त्याला. चला पुढे पहा. एका साहित्यातील भाषेत अक्षरासाठी अंक वापरले आहे. नेम NAME नेम 5123. मॅथ 253. सॅट 726. टेन किती 371. आणि हे अक्षर घ्या. NAME. M आला, A आला, N आला, तिन्ही पण वरते. SAT TEN एवढे शब्द दिसतात पण प्रत्यक्ष 6 अक्षर आहे. पहिल्यांदा बघायचा सगळ्यात कॉमन आहे. जेव्हा जास्त अक्षरात असतं ना तेव्हा कॉमन बघायचं. यन इथे आहे, इथे आहे, इथे आहे. यन
यन पहा या तिघांमध्ये कॉमन आहे म्हणून कोणता आहे तीन 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 त्या काट मारले कधी चुका होत नाही यनला तीन चला एक पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पहिला दुसरा तिसऱ्या मध्ये काय कॉमन आहे दोन 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 म्हणजे ए ला दोन आहे आणि इथे काय राहिला यम यमला काय आहे? पाच यमला 5 आहे म्हणजे इथे एक यम आलाय काय राहिला काय इथे ईला काय राहिला एक ईला एक राहिला मग खाली कुठे आला इथे ईला एक केला राहिला कोणता टी ईला 7 मग वरती राहतो टी कट झाला 7 राहिला यसला 6 चला प्रश्न पहा टी गुणिले यस टी गुणिले यस 7 गुणिले 6 वजा यन गुणिले यम 3 गुणिले 5 42 वजा 15 उत्तर काय येते 27 म्हणजे 80 हा 80 चला संत SANT काय 7 6 2 3 असंच असेल असं मागे पुढे देखील असू शकतं त्यामुळे तिथं काय अडचण नाही चला सुधाकरच्या मामाचे व्याख्यान ऐकायला लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते या वाक्यात 3 अक्षरी शब्दांपेक्षा 4 अक्षरी शब्दांची संख्या कितीने कमी किंवा जास्त आहे 3 अक्षरी शब्द किती आहेत मोजा कोणकोणते मामाचे व्याख्यान 2 संख्येने 3 राहिले 4 म्हणजे 3 अक्षरी शब्द 4 आहे आणि 4 अक्षरी पहा ऐकायला आणि उपस्थित सुधाकरच्या किती अक्षरी 5 4 अक्षरी 2 आहे मग कितीने जास्त 3 अक्षरी शब्द 3 अक्षरी शब्दापेक्षा 4 अक्षरी शब्दांची संख्या कमी आहे जास्त नाही कितीने कमी आहे 2 ने कमी तर शाळेच्या पूर्वेला एका मैलावर मंदिर आहे मंदिराच्या दक्षिणेला एक मैलावर दवाखाना आहे दवाखान्याच्या पश्चिमेला 2 मैलावर वसतिगृह आहे तर वसतिगृहाच्या कोणत्या दिशेला शाळा आहे आता इथं दिशा दाखवूया दिशानुसार रचना करूया आपल्याला दिशा सर्वसाधारणपणे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्याच्यामध्ये आदन पवा उईपू वाचा उईपू काय म्हणलेलं आहे शाळेच्या पूर्वेला आता उदाहरण इथे शाळा धरली पूर्वेला 1 मैलावर मंदिर आहे ही शाळा आहे हे मंदिर मंदिराच्या दक्षिणेला दक्षिण म्हणजे खाली आहे दक्षिणेला 1 मैलावर दवाखाना आहे मी हे अंतर सर्वसामान्य अंदाजे घ्यायचं दवाखाना आहे पुढे काय म्हणलेलं आहे दवाखान्याच्या पश्चिमेला म्हणजे इकडे 2 म्हणजे हे एक अंतर हे 1 आणि हे 2 मीटर 2 मैलावरती वसतिगृह आहे वसतिगृह तर प्रश्न आहे वसतिगृहाच्या कोणत्या दिशेला शाळा आहे वसतिगृहाच्या कोणत्या दिशेला शाळा आहे ईशान्य दिशेला पुढे पहा याच्यामध्ये 3 आहे चार 2 2 4 1 3 3 9 9 1 4 4 4 1 प्रश्न बोला दादा बोला 2 वजा 2 आणि 4 गुणिले 1 2 वजा 2 आणि 4 गुणिले 1 4 गुणिले 1 3 वजा
म्हणजे याची काय बेरीज करायची, 2 मधलं 2 गेले 0, 4 एके 4, याची बेरीज इथे येते, असं आहे का? बरं, चला 3 वजा 3 0, 9 एके 9, बरं असा यांचा विचार आहे भाऊ. 4 वजा 4 0, 4 एके 4, असं यांचं म्हणणं आहे. ओके, बोला. यांचं तरी कसं म्हटलं 2 गुणिले 4 वजा इकडे इकडे वरती आणि इकडे 2 गुणिले 4 2 गुणिले 2 गुणिले किती? 4 आणि 2 गुणिले 1 तुम्ही या 6, 4 तुम्ही 8, 1 बे, त्याला लावायचं आणि त्याला पण लावायचं 8 भागिले 2, असं इथं म्हणे 8 भागिले 2, म्हणजे 9 त्रिक 27 भागिले 3 यांचा गुणा, 4 चौक 16 भागिले यांचा गुणाकार 4, हे उत्तर तेच. अजून वेगळा कुणाचा? समोर गेलं तरी झालं. ओके, नसते काय अडचण नाही, तुमच्या समोरचं केलं तरी काय अडचण नाही. पण सन दद कट कम कद पप स स पप या अक्षरमालिके डाव्या अक्षराच्या डावीकडे व उजवीकडे लगेच समान अक्षर आहे असे किती वेळा दिसते? 4 वेळा. नसन नंतर कमक पप हा कटक पहा नसन कटक कमक पप संपलं तेवढं. पुढे आकृती ए व बी ठिकाणी जाण्याचा मार्ग दाखवलाय, त्याच्यावर निरीक्षण करा. आता मी टेंटेटिव्ह आकृती काढतो. आपण पंढरनाथ राणीच्या पुस्तकात हीच आकृती पाहिली. इथं ए बी आणि ए पासून बी पर्यंत, ए पासून बी पर्यंत म्हणजे इकडून तुम्ही निघालेला आहात. किती वेळा समोरची दिशा दक्षिण असेल, म्हणजे ही उत्तर आहे. म्हणजे खाली इकडे तोंड पाहिजे. इथे पहिल्यांदा गेला, इथे 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7. ए हे ठिकाण बी या ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे? ए हे ठिकाण बीच्या कोणत्या दिशेला? ई ओ आ द न प वा. इकडून पाहिलं तर हे वायव्य दिशेला आहे. तर सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? 49. आकृती काढतोय. 1 2 3 इकडे वळवलं, त्रिकोण नंबर दिले 1 2 3 4 5 6 7 8. सिंगल नंबरचे 8 च्या आत होते. तर डबल डिजिटचे 1 2 होतोय, 3 4 होतोय, 3 4 तर होत नाही, 2 3 चा होत नाही, 2 3 होत नाही, 3 4 होतोय, 4 5 होतोय, 5 6 होतोय, 7 8. 1 2 3 4 5. तिघांचा पाहिला तर 3 4 5 4 5 6 2 चौघांचा 3 4 6 चा 1 आणि बाकीचे होत 13 2 16. 1 डिसेंबर 2005 ला गुरुवार होता, तर त्या वर्षीचा बालदिन कोणत्या वारी आला असेल? आला होता. बालदिन असतो 14 नोव्हेंबरला. 1 डिसेंबरचा वार दिलेला आहे. आता 1 डिसेंबर पासून 14 नोव्हेंबर म्हणजे 1 डिसेंबर म्हणजे 14 सोपं आहे. 1 डिसेंबर पासून मागे जायचं, खूप मागे जायचं अशा नाही. गुरुवार
आता इथं काही लीप वर्षाचा वगैरे संबंधच येत नाही. 1, 8, 15, 22, 29. 1, 8, 15, 22, 29 येतो. मग इथं 31 हा 32 नोव्हेंबर 30चा असतो, म्हणजे 31 तारीख झाली. तर मग कोणता येईल, कोणत्या तारखेचा येईल? 31 तारीख नोव्हेंबर 30चा आहे, म्हणजे 31ला म्हणलं तर किती तारखेचे वार येतात? 31 कोणत्याला येईल? 1, 8, 15, 22, 29. 2, 9, 16, 2, 9, 16, 23, 30 आणि 3, 8, 3, 10, 17, 24, 31. 31 तारखेला 31 नोव्हेंबरला असं म्हणलं तरी चालू शकतो. नोव्हेंबर काय 3चा असतो, म्हणजे 31 नोव्हेंबर म्हणजेच 1 डिसेंबर, म्हणजे 3 तारखेचा. 3, 10, 17, 24 आणि 31चे 1 वार असतात. म्हणजे याला गुरुवार आला 30ला, म्हणजे 17ला गुरुवार आहे. आपल्याला मागे 14ला जायचं आहे. 16, 15 आणि 14. 16ला येईल बुधवार, 15ला मंगळवार आणि 14ला सोमवार. ओके. काय वेगळ्या वेगळ्या पाय एका विशिष्ट पद्धतीत आपण बांधून घ्यायचं नाही स्वतःला. वेगळ्या वेगळ्या अँगलनी करायचं. मग इथे आठवडे केले त्याचे. 14 नोव्हेंबरचा काढायचा आपल्याला. 14 पासून 30 पर्यंतचे दिवस झाले. 14 पासून 30 पर्यंतचे दिवस. 1 पासून 30 पर्यंत 30 होतात, त्यातले 13 सोडले म्हणजे 17 दिवस राहिले. 17चे आठवडे केले. 2 आठवडे 3 दिवस राहतात. 3 दिवस मागे जायचे. गुरुवारच्या मागे 1 दिवस बुधवार, दुसरा मंगळवार, आला सोमवार. म्हणजे असं. खाली कोणत्या गटाचे आरशाचे प्रतिबिंब एक अर्थपूर्ण शब्द होतो? दुसरा आणि चौथा. पहा याचं WON याचं पहा, याचं आरशातलं खाली N ओचं तसं ते Wचं आहे नाव. आणि चौथं पहा PRAHC. आता या सीचं या पद्धतीने लिहायचं आहे, तसं एचं आहे तसंच आर इकडे असा होईल आणि टी आहे तसं. 4 प्रश्न. पाण्यातील प्रतिबिंब 247 7 वर्ण पर्याय कट केले तर पहिला, दुसरा, चौथा कट होऊन उत्तर पर्याय क्रमांक सॉरी पाण्यातले मी आरशातलं बघितलं. ओके चला 52वा प्रश्न. 247चं वरून खाली जातो आपण, इथे खालून वर येतो. 4चं वरून आपण खाली वरून तिरकी, 7चं आपण खाली 2 आपण काय केलं आतमध्ये गेलो, म्हणजे ते या पद्धतीनं जायला हवं. 2 कोणता इथे पण आहे? दुसरा. चला बी वर्ण 53 आरशातलं पहिले पाण्यातले. बी वर्ण बघितलं तर सगळेच कट होतात. बी वर्ण कुठे सगळे कट होतात? बी वर्ण पहिला पण आहे. जे वर्ण सगळे कट होतात. जे वर्ण सगळे कट होतात. चला पुढे एका सांकेतिक भाषेत PT हा शब्द OQSU PT OQSU GCT हा शब्द FHBDSU. तर त्या जागी NC हा शब्द कसा लिहिला? OPQ STU FGH BCD STU. आता यांचा अगोदर MNO सीच्या अगोदर BCD MOBD असतो. लयबद्ध मांडणी प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणत्या पर्यायातील अक्षरे येतील? कितीचा गट होतोय? 5चा 5चा गट काय होईल? 20 20 220 20 220 20 220 20 220. तर एका सांकेतिक भाषेत 3 × 5 210
मला तुम्ही परवाचा व्हिडिओ बनवलेला आहे. 8 गुणिले 3 552, 9 गुणिले 10 8010. बोला बोला. 5 त्रिक 15, 15चा वर्ग 225, 225 वजा 15 210. 8 त्रिक 24, 24चा वर्ग 576, 576 वजा 24 552. आणि 90, 90चा वर्ग 8100, 8100 वजा 90 बरोबर 8010. तसं 9 गुणिले 11 99, 99चा विचारले वर्ग का 9 गुणिले 11. 9 गुणिले 11 99चा वर्ग 9801 वजा 99 बरोबर 9702. 9702. जरा असं म्हणते 5 15 त्याच्या पुढची म्हणजे 6 15 म्हणजे 6 200. ओके. 8 त्रिक 24, 24 गुणिले 8 त्रिक 24, 24 गुणिले 25. तर त्याच्या आधीची संख्या 15 गुणिले 14. हा 15 गुणिले 14. 15 गुणिले 14 आहे. 14 15 गुणिले 14, 24 गुणिले 23, 90 गुणिले 89, 90 गुणिले 89, 99 गुणिले 98. चला, हे अजय, प्रणव व विजय ही दोन मुले. अजयला प्रणव व विजय ही 2 मुले असून आजच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 7, 6 आहेत. 3 वर्षापूर्वी जेव्हा प्रणवचे वय त्याच्या वडिलांच्या निमपट होते तेव्हा विजयचे वय 21 वर्ष होते. तर खालीलपैकी योग्य विधान निवडा. आता आपण याची रचना करून सगळ्यांची वय काढतो. अजयला प्रणव आणि विजय अशी 2 मुलं आहेत. 3 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर अजय, प्रणव आणि विजय, प्रणव आणि विजय यांचं गुणोत्तर 7, 6 म्हणजे 7 ते 6 आहे. 3 वर्षापूर्वी हा होता 7x वजा 3, हा होता 6x वजा 3. प्रणवचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट, जी याची दुप्पट केली तर ते वडिलांचं वय आहे. वडिलांचं वय किती येणार आहे? 14x वजा 7 हे वडिलांचं वय. 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी विजयचं वय 21 होतं, म्हणजे 6x वजा 3 बरोबर 21 दिलेलं आहे. वजा 3 इकडे पाठवले तर 6x बरोबर 24 झाले. 1 बरोबर 24 भागिले 6 केलं 4 x. इथे 7 चोक 28 वजा 3 म्हणजे 25. 25ची दुप्पट 50. हे 3 वर्षापूर्वीची वय आहे. आपल्याला विचारलंय का वडिलांचं आजचं वय किती? 53 नाही. प्रणवचं आजचं वय 28 आहे. विजयचं आजचं वय 24. आता पाहू, अजयचे वय 56 वर्ष आहे. चुकीचं आहे. विजय व विजयचे वडील यांच्या वयातला फरक 29 आहे. बरोबर आहे. विजय व प्रणव यांच्या वयातील फरक 6 वर्ष आहे. विरुद्ध पृष्ठावरती पहा. इथे आता इथे मी तुम्हाला त्या दिवशी हा समजून सांगितला होता. 2-3 पद्धतीने बघू आपण. आपल्याला एवढे निवडून लागत नाही. लिहिलेले आहेत पाहू आपण. ABD, ABD, ADE, CDE, AFE. आता 2 कॉमन असणारे बघा. 2 ह्याच्यामध्ये, कुठल्या 2 ह्याच्यामध्ये? पहिलं दुसरं. A आणि D कॉमन. A पहा, A आणि D कॉमन आहे. राहिला कोण? B. आणि याच्यामध्ये A आणि D कॉमन आहे. राहिला कोण? E. म्हणजे B च्या विरुद्ध E आहे. ही एक रचना आपण पाहिली. 2 कॉमन असतील तर जो राहिला तो एकमेकांच्या विरुद्ध असतो. ही एक पद्धत आहे. आधी कुठं आहे का तसं कॉमन 2?
डी हा दुसऱ्यातून दिली. हा येते डीई डीई राहिला कोण जी त्याची रचना कशी होईल पहा डीई कॉमन आहे डीई कॉमन आहे याच्यामध्ये कोण राहिला ए आणि याच्यामधला कॉमन राहिला कोण राहिला सी म्हणजे ए च्या विरुद्ध सी आहे राहिला कोण ए बी सी डी आणि एफ ही एक पद्धत आहे बरं का ही एक पद्धत मला ही शिकवली ओके ही एक पद्धत की आपण सगळे बघितलेच नाही केवळ दोन दोन कॉमन असणार आहे आता एकच कॉमन असणार आता याच्यात दोन कॉमन आहेत म्हणजे हे घ्यायचं नाही याच्यामध्ये एकच कॉमन आहे का याच्यामध्ये पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये एकच कॉमन आहे कोण आहे डी आहे मग डी पद्धत घड्याळाच्या दिशेने म्हणजे दुसरी पद्धत सांगतोय ही एक पद्धत बाजूला ठेवा आता ही पद्धत विसरून जा आता इथे कॉमन कोण आहे डी घड्याळाच्या दिशेने नाही पहिल्यांदा डी घ्या डी पासून घड्याळाच्या दिशेने डी ए बी इथे डी पासून सुरुवात करायची इथे इथे डी कॉमन आहे डी ई सी कोणा याच्या विरुद्ध कोण आला चुकतं इथे एच्या विरुद्ध ई येतो आणि बीच्या विरुद्ध सी येतो इथे चुकलं चुकतंय इथे घड्याळाच्या दिशेने आपण गेलो का डी ए बी डी ई सी बरोबर गेले आपण घड्याळाच्या दिशेने तर हे चुकतंय याच्यामध्ये चुकतंय आपण जी पद्धत पाहिली होती त्याच्यामध्ये त्यानुसार आपण जर पाहिलं तर चुकीचं येते ए ई डी ए एफ ई ए ई कॉमन येते याच्यामध्ये दोन कॉमन आहेत का मग डीच कॉमन आहे ए बी नाही आहे सी ई नाही आहे चुका होत आहे चला आपण तिसऱ्या पद्धतीकडे जाऊया काय तर चुकलं आहे 3 याच्यामध्ये तर 4 याच्यामध्ये कॉमन असणारा जास्त याच्यामध्ये आलेला कोणता आहे ए पहिल्यात आहे दुसऱ्यात आहे चौथ्यात आहे एच्या विरुद्ध कोण नाही बीच्या बी नाहीये डी नाहीये एच्या विरुद्ध बी नाहीये डी नाहीये एच्या विरुद्ध डी लिहिलाय पण ई नाहीये एच्या विरुद्ध एफ नाही राहिला कोण एच्या विरुद्ध सी एच्या विरुद्ध सी आता पहा दुसरा ई पहा 3 याच्यात आलाय दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यात या तिघांमध्ये आलाय ईच्या विरुद्ध कोण नाहीये आता एच्या विरुद्ध एसी असणार आहे का पहिल्यांदा लिहून टाकायचे एच्या विरुद्ध सी म्हणलं तर ईच्या विरुद्ध यातला कोणता येणार आहे का ईच्या विरुद्ध ए नाहीये डी नाही ए लिहिलाय डी नाही एच्या विरुद्ध सी नाहीये डी नाही सी पण लिहिला डी पण एच्या विरुद्ध ई नाही एफ नाही पण एच्या विरुद्ध ईच्या विरुद्ध ए नाही एफ नाही राहिला कोण बी आणि 2 जोड्या मिळाल्यानंतर तिसरी जोडी जी जोडी जाते ती एवढीच झाली ए बी सी डी च्या विरुद्ध एफ इथं आपल्याला याच्यामध्ये ते बरोबर आलं पण याच्यामध्ये चूक झाली असते जी आपली पद्धत आहे त्याच्यामध्ये ही चूक घडते आहे चला ओके पुढील प्रश्न पहा लयबद्ध मांडणीत पर्यायातील कोणते अक्षर येतील लयबद्ध मांडणी कितीचा गट होतोय पी पी ए पी आता पहिला म्हणून पी सी वरला टाकला पी ए पी पी पुन्हा तुम्ही टाकला ए पी पी पुन्हा तुम्ही टाकला पी पी ए ओके 2 3 7 13 2 चुकीचं पद का सांगितलंय 2 3 7 13 17 55 107 213 बोला त्यातला जर फरक बघितला ना 2 आणि 3 मध्ये 1 आहे 3 आणि 7 मध्ये 4 आहे 7 आणि 13 मध्ये 6 आहे 14 13 17 मध्ये 4 आहे म्हणजे 14 चा पाहिजे बर कारण 17 नाही 27 14 आणि 26 पुढे आहे ते परत घेऊन आपण कितीचा येतोय 52 पुढे 106 सांगा इथं 2 वजा 1 केलं तर 1 आणि 2 आणि 1 3 3 अधिक 1 केलं 4 आणि
काय म्हणता तुम्ही? म्हणजे 2 आतनं 1 वजा करायचं, 3 अधिक 1 करायचं, 7 वजा 1 करायचं, 13 अधिक 1 करायचं. लक्षात माझ्या काय येणार नीट सांगा पुन्हा. म्हणजे ते 2 आहे ना पहिलं, हा. त्यातनं वजा 1 करायचं. बर हा. आणि 3 अधिक 1 करायचं. 3 अधिक 1. 4 हां. 7 वजा 1. 6 13 अधिक 1. 14 वजा 1. 26 मग तिथं वजा 1 पाहिजे होतं, 26 पाहिजे होतं. 54 106 नाही काय ते वजा 1 अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1 अधिक 1 56 वजा 1 अधिक 1 काय म्हणणे तिथं येतं? 27 आहे ना, तिथं वजा 1 पाहिजे होतं, पण तिथं अधिक 1 दिले 28 बरोबर. हा 1 6 4 6 14 28 आले इथे 26 यायला पाहिजे. म्हणजे इथं काय वेगळ्या पद्धतीने काय सांगता येईल तुमच्यामधला फरक? हा हे जास्त योग्य आहे ना, हे सगळ्यात जास्त योग्य आहे. दुप्पट अधिक 1 दुप्पट वजा 1. 2 ची दुप्पट 4 3 ची दुप्पट 6 अधिक 1 7 ची दुप्पट 14 वजा 1 13 ची दुप्पट 26 अधिक 1 27 ची दुप्पट 54 वजा 1 पाहिजे होतं, इथे 53 असायला हवं होतं. 53 ची दुप्पट 106 अधिक 1 107 ची दुप्पट 214 वजा 1. मग उत्तर 55 जागी 53 हवे. ओके, एवढं साध्या सोप्यामध्ये होतं. चला पुढे क्रमाने कोणतं पद येईल? 8 23 46 77 116. पुढे बोला. 3 चा वर्ग वजा 1. 3 चा वर्ग वजा 1. 5 चा वर्ग वजा 2. ओके 7 चा वर्ग वजा 3. ओके 9 चा वर्ग वजा 4. ओके 11 चा वर्ग वजा 5. ओके 13 चा वर्ग वजा 6. 13 कडे 170 वजा 1 163. हे विषम संख्येचे वर्ग वजा 1 2 3 4 5 6 असा आहे. पुढे 144 144 121 प्रश्नचिन्ह 85 72 61. बोला. 144 आणि 131 मधला फरक 23 चा. इकडं 85 आणि 72 मधला 13 चा आणि 72 आणि 61 मधला 11 चा. तर ते मूळ संख्यांचे 11 13 11 13 17 19 गुणफलाचे 102 येईल. 63 अधिक 17 83 अधिक 17 102 83 17 85 85 85 अधिक 17 102 अधिक 121 येईल. बरोबर. चला ABCDEFG या व्यक्ती एका ओळीत उभ्या आहेत. D हा C च्या उजव्या बाजूला उभा आहे. आता इथे रचना थोडीशी गलत होते, परंतु आता त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला रचना केली पाहिजे. आता D हा काय म्हणते? D हा C च्या उजव्या बाजूला उभा आहे. D हा C च्या उजव्या बाजूला उभा आहे. आपला उजवा तो उजवा, आपण उलट सुलट काय करत बसायचं नाही. D हा C च्या उजव्या बाजूला उभा आहे. पुन्हा काय म्हणलेलं आहे? F हा G च्या बाजूला उभा आहे. आता कोणत्या बाजूला म्हणता येते का? बाजूला उभा आहे. पण बाजूला एक सोडून पण असू शकतो. इथे लक्ष रचना करते. B हा F च्या डाव्या बाजूला उभा आहे. इथे ही एक रचना करता येते. B हा F च्या डाव्या बाजूला, F च्या डाव्या बाजूला B ही रचना करता येते. E हा A च्या डाव्या बाजूला उभा आहे. E हा A च्या
डाव्या बाजूला ई उभा आहे. ई हा डी सी आणि बी यांच्यामध्ये एक व्यक्ती उभी आहे. सी आणि बी आता ही अशी येऊ शकते आणि ही अशी येऊ शकते. या दोघांच्या मध्ये एक व्यक्ती उभी आहे. ए आणि डी यांच्यामध्ये एक व्यक्ती उभी आहे. ए आणि डी यांच्यामध्ये एक व्यक्ती उभी आहे. कुणीकडं असं काही इथे सांगितलेलं नाही. आता याचं कन्व्हेन्शन करू, आपण जोडून पाहू. काय म्हणलेलं आहे? सी आणि डी याच्यावरून आपल्याला कुठे आहे ते पहा. सी आणि ते बी घेतला तर पहा, सी आणि बी याच्यामध्ये एक व्यक्ती आहे. इथे सी आहे आणि सी आणि बी यांच्यामध्ये ही बी व्यक्ती आहे. म्हणजे इथे ही रचना घेतली. ओके. नंतर बीच्या उजव्यावर हे झालं. बीच्या एफ या ठिकाणी एफच्या डाव्या बाजूला बी आहे. नंतर काय म्हणलेलं आहे? सर तिथं नाही. जी पण येईल ना, F हा G च्या बाजूला आहे म्हटल्यावर B F G येईल ना. कुठं गेलेलं आहे? घेतलंय ना. कुठं प्रश्नामध्ये F हा G च्या बाजूला आहे म्हटल्यावर B एफ F नाही आणि का? G. एफ हा जीच्या बाजूला आहे बघा. एक वेळ राहून दिला. एफ हा जीच्या बाजूला आहे म्हणजे इकडे असू शकतो आणि इकडे असू शकतो. मग सर तिथे जे बी घेतलंय ना बोला. तेव्हा काय? इथं नाही पाहिजे. बी जी एफ. सर आता बघू आपण ती रचना काय चुकते काय येते बघू आपण ते. ई ए एम. आता हे बघा क्रायटेरिया पूर्ण करतोय का? हे पूर्ण करतोय का पहा. पुन्हा एकदा पहा. डी हा सीच्या उजव्या बाजूला आहे. डी सीच्या उजव्या बाजूला आहे. बरोबर. एफ हा जीच्या बाजूला उभा आहे. एफ जीच्या बाजूला उभा आहे. बरोबर. बी हा एफच्या डाव्या बाजूला उभा आहे. बी हा एफच्या डाव्या बाजूला उभा आहे. ई हा एच्या डाव्या बाजूला उभा आहे. ई हा एच्या डाव्या बाजूला उभा आहे. सी आणि बी यांच्यामध्ये एक व्यक्ती उभी आहे. ए आणि डी यांच्यामध्ये एक व्यक्ती उभी आहे. मग आता रचना जर आपण डाव्या बाजूने मोजण्यास सुरुवात केली तर सी चा नंबर तिसरा नंबर आहे ना पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे का? सीच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर पहिला दुसरा तिसऱ्या क्रमांकावर कोण उभं आहे? कुठं पर्यायामध्ये सीच्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा जी आहे. उत्तर जी येणार आहे. एक कुठं आणलं तो पर्यायच येत नाही दिला. बस तुम्ही केलेली रचना पाहू. आपण तुम्ही केलेली रचना पाहू. बोला तुमची रचना. ई ए सी बी बी एफ हा बर हा जी. आता रचना तुम्ही केलेली रचना पूर्ण करते का? बरोबर. प्रश्न सर तिथं मग कशा आपण तिथं आणि बी शेजारी आहेत ना, म्हणजे त्यांच्यामध्ये कसं असतं जे सगळ्यात हे जवळ उल्लेख नाही केला त्यामध्ये शेवटी. आता बघू ना आपण ही रचना तुम्ही घेतलेली रचना मी बघतोय चेक करतो. आपण सगळे क्रायटेरिया पूर्ण केले पाहिजे. डी हा सीच्या उजव्या बाजूला आहे. डी हा सीच्या उजव्या बाजूला बरोबर. पुन्हा एफ हा जीच्या बाजूला उभा आहे. एफ हा जीच्या बाजूला कुणीकडे म्हणलेलं नाही त्यामुळे बरोबर आहे. बी हा एफच्या डाव्या बाजूला उभा आहे. बी हा एफच्या डाव्या बाजूला उभा आहे. बरोबर. ई हा एच्या डाव्या बाजूला. ई हा एच्या डाव्या बाजूला. बरोबर. सी आणि बी यांच्यामध्ये एक व्यक्ती उभी आहे. सी आणि डी यांच्यामध्ये एक व्यक्ती उभी आहे. ए आणि डी यांच्यामध्ये एक व्यक्ती उभी आहे. ए आणि डी यांच्यामध्ये एक व्यक्ती उभी आहे. बरं. आता याच्यावरचे प्रश्न करू. ओके. आता प्रश्न बरोबर आले पाहिजे. आता पहिला जर आपण डाव्या बाजूने मोजण्यास सुरुवात केली तर सी चा नंबर तिसरा. इथे बरोबर आहे. ओके. दुसरा सीच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? 1 2 तिसऱ्या क्रमांकावर एफ आहे का पर्यायामध्ये? उत्तर काय दिले त्यांनी? 4 दिले.
चारच दिले हो. 64चं 4 64चं 4 केली दुरुस्ती केलेली केली इकडे. आता मी केलेलं ते पण बरोबर होतं. EACD BFG. चल ओके, काय हरकत नाही. म्हणजे अशी मुलं तयार झाली म्हणजे त्या शिक्षकाला आनंद वाटतो की नाही सर मान्य करायचं नाही म्हणजे या. चला पुढे प्रश्न झाला 65 प्रश्न आकृती दिसणारी आकृती पर्याय क्रमांक 1 पर्याय कट पद्धत वापरा. चला वातावरण पाणी हायड्रोजन. वातावरणामध्ये पाणी पण असतं हायड्रोजन पण असतं. पाण्यामध्ये हायड्रोजन असतो वातावरण असतं म्हणजे हवा असं घेतला. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 66चं पर्याय क्रमांक 2. चला श्रद्धाचे घड्याळ दर तासाला 10 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले असेल तर शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत तिच्या घड्याळात किती वाजले असेल. लावले घड्याळ सोमवारी सकाळी 10 वाजता. सोमवारी सकाळी 10 वाजता. आता आपल्याला विचारले शुक्रवारी सकाळी 10 वाजता. शुक्रवारी सकाळी 10 वाजता कालावधी किती झाला. सोमवार ते मंगळवारी 24. सोमवार ते मंगळवार 24 तास. मंगळवार ते बुधवार सकाळी 10:24. बुधवार ते गुरुवार सकाळी 10:24 आणि गुरुवार ते शुक्रवारी सकाळी 10:24 म्हणजे 24 96 तास. 96 तास झाले. एका तासाला किती 10 सेकंद पुढे जातं मग 96 तासाला 960 सेकंद पुढे जाईल. ज्याची मिनिटं केली तर 16 मिनिटं पुढे जाईल. म्हणजे ते सकाळी 10 वाजता त्या घड्याळात 10 वाजून 16 मिनिटं झालेलं असेल. पर्याय क्रमांक 4. पुढे लपलेली आकृती पहा 68 पर्याय 2. ओके. सियान तांबूल काय म्हणतात ACDE. ओके 102 असू द्या. ओके छान. महत्त्वाचं एक्सप्लेन आहे माझ्याकडे. ओके ओके चला ठीक आहे. काय तुमच्याकडे पाहिलंच नाही आम्ही त्यामुळे आता ते वरती गेलं चॅटचं एक्सप्लेन आपण. चला पुढे पहा 8243 गटात बसणार पाहिजे. 8243 991 5204 पर्याय 7 पहा कोणता बसेल. हा बोला. 8-3-24 8-3-24 9-1-9 5-25 असा पण 6-35 म्हणजे 6305 या दोघांचा घेतले. हा एक झाला पर्याय. दुसरा पर्याय बेरीज 8 2 10 14 30 17 9 9 18 19 5 2 7 4 11 मूळ संख्या. कोणता येते पर्याय पहिला 7303 13. ओके तर FHN गटात बसणार. K एक बसेल का 3 रेषाने बनले. पहिले त्या पोरांच्या तर सांगेल या 3 रेषाने बनलाय. F 3 रेषाने बनलाय. N 3 रेषाने बनलाय. K 3 रेषाने बनलाय. नंबर दिला अजून काय नंबर द्या सांगा. 6 8 14 20 नंबर काय T. कसं तेच विचारतो मी त्यांना. मग असं सांगा ना म्हणजे का बाकीच्यांचे पर्याय काय बाकीचे नाही का समसंख्या समसंख्या म्हणून
जे बारक्या पोरांना खेळवल्या संख्या हे सांगितले 3 रेषांपासून बनणारी आकृती आणि समसंख्येचे नंबर. चला गडी उलगडल्यानंतर पहा हा तिसरा पर्याय. मनोऱ्यावरचं कुणाचं चुकलंय? मनोऱ्यावरचं कुणाचं चुकलंय? मनोरे म्हणजे हक्काचे मार्क आहे. सुकृत, अक्षय, अर्पिताने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना पुष्पगुच्छ दिला. या वाक्यात किती जोडाक्षरे आली आहेत? पहा सुकृत अक्षरे विचारले की बरं काही ते शब्द नाही. सुकृत, अक्षय व अर्पिताने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ स्वागत करून त्यांना पुष्पगुच्छ दिला. तर त्या जोडाक्षर नाही. सुकृत मध्ये जोडाक्षर आहे का? कृकला जो जोडले त्यामुळे ते जोडाक्षर नाही. अक्षय मध्ये श आहे जोडाक्षर के असेल त्याकडून तो. अर्पितामध्ये पी आहे. प्रमुख मध्ये प्र आहे, न्या आहे, स्व आहे, त्या आहे, शेला प जोडलेला आहे छ. 1 2 3 4 5 6 7 8 जोडाक्षर आले. 75 आकृती पूर्ण करण्यासाठी पहिल्याचा चौथ्याशी संबंध, दुसऱ्याचा तिसऱ्याशी जसे तसे म्हणले का आरशातलं प्रतिबिंब म्हणलं तरी होऊ शकतं. पर्याय क्रमांक 2 1 येणार नाही. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटू उद्या. चला.